अध्यक्ष महोदय, आधी नंदापूर मग पंढरपूर अशी ख्याती असलेल्या नंदवाळ गावामध्ये या ठिकाणी गावातील गायरान गट नंबर 63 याच्यामधील लक्षवेधी पुकार 100 लक्षवेधी क्रमांक 2 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, जे उत्तर आलंय हे उत्तर मला पटलेलं नाही, असमाधान आहे या उत्तराबद्दल. अध्यक्ष महोदय, आधी नंदापूर आणि मग पंढरपूर अशी ख्याती असलेले नंदवाळ हे गाव माझ्या मतदारसंघात आहे, जिथं दर आषाढी एकादशीला जवळजवळ 5 लाख लोक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आणि मला आपल्याला सांगायचं आहे की या गावामधील गट नंबर 63 यातील 146 हेक्टर जमीन, जवळजवळ 115 एकर जमीन ही भारत बटालियन 3 यांना शासन निर्णय 23/1/2020 प्रमाणे त्यांच्या नावावर संपूर्ण गायरान केलं गेलं. कोरोना काळामध्ये गावाच्या ग्रामसभेचा विरोध होता. गावाला गायरान 115 एकर आहे, अनेक गट नंबर आहे, त्याच्यामध्ये तो जो गट नंबर आहे तो गट नंबर हा 520 आहे आणि तिथं 26 हेक्टर जमीन सुद्धा आहे, म्हणजे तिथं जवळजवळ 65 एकर जमीन आहे. परंतु गावालगतचाच हा गट भारत बटालियन 3ला या ठिकाणी 23/1/2020 भारत बटालियनच्या नावावर केला गेला. हे तीर्थक्षेत्र बवर्ग तीर्थक्षेत्र आहे. इथं आषाढी एकादशीला 5 लाख भाविक येतात. या ठिकाणी आपण बघितलं असेल की मांढरा देवीला चेंगराचेंगरीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली. माझी या ठिकाणी मागणी आहे की ही जमीन आपल्याला तीर्थक्षेत्र या ठिकाणी वापरासाठी तीर्थक्षेत्र आराखड्याला पाहिजे आहे. जमीन गावाला शिल्लक नाही. जे ग्राउंड गावानं केलं होतं ते ग्राउंड सुद्धा या बटालियननं ताब्यात घेतले. पाण्याची टाकी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. या ठिकाणी आम्ही ही मागणी केली असताना त्या अनुषंगानं तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 19/5/2023 सह्याद्री गेस्ट हाऊसला पालकमंत्री भारत बटालियनचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असे निर्देश दिले की गावालगतचा जो गट नंबर 63 आहे ह्याच्यामधील 50 एकर जमीन बटालियनचं काम पण राहू देत, परंतु 50 एकर जमिनी गावाला गायरान म्हणून परत द्या. तिथं तीर्थक्षेत्र आराखड्याचा विकास करायचा आहे. 5 लाख भाविक येतात, परंतु त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. त्याच्यानंतर ही अंमलबजावणी का केली नाही? आज 2023 नंतर आदेश होऊन सुद्धा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश केला तरी या आदेशाचं पालन केलं जात नाही. भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांच्याकडून साधी गावातली म्हैस जरी गेली, आज गावामध्ये दूध उत्पादन आहे, म्हैशी गायी आहेत, या चराला सुद्धा गेलं तर तिथं अडवणूक होते, लोकांच्यावर तिथं दादागिरी केली जाते. माझी स्पेसिफिक प्रश्न आहे, ही आदेश केलेली 50 एकर जमीन परत गावाला गायरान स्वरूपात देऊन हा तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यासाठी ही जमीन उपलब्ध करून देणार काय आणि ही जमीन किती दिवसामध्ये ही उपलब्ध करून देणार? मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय त्यावेळीचा घेतला होता त्याचा आदेशाचं पालन या ठिकाणी का झालं नाही या संदर्भातला खुलासा सुद्धा मंत्री महोदयांनी करावा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त नंदवाळपुरता नाही, महाराष्ट्रातले प्रश्न विचारून घ्या. एक प्रश्न विचारतो की या ठिकाणी कलेक्टरनी 50 एकर जागा द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे आदेश केले होते त्या संदर्भातलं पत्र 4/9/2023 भारत बटालियनला दिलं होतं, परंतु भारत बटालियननं तसा प्रस्ताव सादर केला नाही, मीटिंग पण लावली नाही, कलेक्टरांच्या समोर बैठकीला पण आली नाहीत. 1 मिनिटात फक्त संपवतो. अध्यक्ष महोदय, त्यांनी या उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की गावालगतचा गट हा 50 एकर आम्ही देऊ शकत नाही कारण ती सपाट जमीन आहे. आता मला एक सांगा, तीर्थक्षेत्र तिथं बवर्ग तीर्थक्षेत्र आहे, तिथं आपल्याला रिंगण सोहळ्यासाठी बाग करायची आहे, आपल्याला तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये व्यापारी संकुल आहे, तिथं भक्त निवास आहे. आता ह्यांनी सांगितलं की तिथली जमीन ही सपाट जमीन गावालगतची आहे आणि गट नंबर 520 मध्ये थोडी चढ उतारायची आहे. आता मला सांगा की रिंगण सोहळ्याला काय चढ उताराची जमीन न देता डोंगरातली जमीन देणार आहे का? यांचं उत्तर असं आहे, खरं बघायला तर भारत बटालियनला जरा वर खाली जमीन दिली तर लेवलिंग करता येईल आणि त्यांनी 10 एकर देतो म्हणून सांगितलं. 10 एकर देणं काय उपकार करत नाही. एकच मिनिट, गावाची जमीन आहे, गायरान जमीन आहे, तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी जमीन पाहिजे आहे. 50 एकर होते, किमान 30-35 एकर द्यावी आणि त्याच्या शेजारची जमीन त्यांनी घ्यावी. मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भातली मीटिंग तातडीनं लावून या अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक लावून या संदर्भातली गावालगतचा गट तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी संरक्षित करण्यासाठी 50 नसेल किमान 30-35 एकर जमीन देऊन या ठिकाणी गावालगतची जमीन देण्यासंदर्भातलं
बैठक आयोजित करून याच्यावरती अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन निर्णय देतील का